एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य मागासवर्गीय आयोगाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आलाय। आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वेला देखील आव्हान देण्यात आलंय आणि सर्वेक्षणासाठी देण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्याची या याचिकेच्या माध्यमातून मागणी देखील करण्यात आली आहे। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मृणाल ढोले पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत। योगेश, काय अधिक माहिती? सागर, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या विरोधातच ही याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेतले महत्त्वाचे मुद्दे अर्थात हेच आहेत की जी काही आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या नियुक्तीलाच या याचिकेच्या माध्यमातून विरोध दर्शवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्यासोबतच जी काही मराठा समाजाचं सर्वेक्षण सध्या सुरू आहे, जी काही प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे, या प्रश्नावलीला सुद्धा या याचिकेतून आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे आणि जो या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारकडून निधी देण्यात आलेला आहे, साधारणतः 500 कोटी रुपयांचा निधी मागासवर्गीय आयोगाला देण्यात आलेला आहे, या निधीची सुद्धा चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे। त्यामुळे याचिका दाखल करण्यात आलेली आहे। अद्यापपर्यंत या याचिकेवर नेमकी सुनावणी कधी होणार हे स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र मुंबई हायकोर्टामध्ये ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मृणाल ढोले पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।